नमस्कार, संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी उपवासासाठी खास भरल्या मिरच्या बनवणार आहे। आषाढी एकादशी आली आहे, तुम्ही नक्की या मिरच्या ट्राय करा। ह्या आधी सुद्धा मी आषाढी एकादशी स्पेशल संपूर्ण नैवेद्याचं फराळाचं ताट दाखवलेलं आहे, तसेच खारकांची खीर सुद्धा दाखवली आहे। तुम्ही संगीताच किचन स्टोरीमध्ये जाऊन या दोन्ही रेसिपीज बघू शकतात आणि जोडीला मात्र ह्या मिरच्या करायला विसरू नका। चला रेसिपीला सुरुवात करूया। येथे मी मोठ्या साईजच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। 5 मिरच्या आहेत, स्वच्छ धुवून कोरड्या पुसून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मी उभे कट दिलेले आहेत। बिया शक्य तितक्या काढल्या आहेत, नाही काढल्या तरी चालतात। आता सर्व मिरच्यांना ना मिठाचा बोट लावून घ्यायचा आपल्याला। थोडंसं मीठ घेतलेलं आहे, अगदी थोडंसं लावून घ्यायचं आतून। ह्या मिरच्यांमध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करायचं आहे। शेंगदाण्याचा कूट 4 टेबलस्पून घेतलेला आहे। आता लाल मिरची पावडर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ, एकत्र करून घेते। थोडंसं तेल घालत आहे, मिक्स करून घेते। सारण तयार झालेलं आहे। मिरच्यांमध्ये सारण भरायचं आहे आता। सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून झालेलं आहे। आता पुढची प्रोसेस करूया। आता स्लरी तयार करायची आहे, त्यासाठी येथे मी शिंगाडा पीठ घेतलेलं आहे। या पिठामध्ये आता मी लाल मिरची पावडर थोडी घालून घेते, थोडंसं मीठ, मिक्स करून घेते व्यवस्थित। बॅटर तयार झालेलं आहे। फ्राय पॅन मध्ये तेल घालून घेते। शॅलो फ्राय करायचे आहेत आपल्याला या मिरच्या। या बॅटर मध्ये आता एक एक मिरची आपल्याला डीप करून फ्राय पॅन मध्ये सोडायची आहे। गॅसची फ्लेम लो केलेली आहे मी। एक साइड आता व्यवस्थित आपल्याला फ्राय करायची आहे। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। आता उलटवून घ्यायच्या मिरच्या आपल्याला। छान अशा लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। ह्या मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत या एका साइडनी। उलटवून घ्यायच्या आहेत आता। मिरच्या फ्राय झालेल्या आहेत। गॅसची फ्लेम बंद करते।
सर्व मिरच्या मी टिश्यू पेपरवर काढून घेतलेल्या आहेत। आता सर्विंग प्लेटमध्ये सर्व करते। मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत मिरच्या। एक मिरची मी तुम्हाला कट करून दाखवते। छान कुरकुरीत झालेल्या आहेत त्या मिरच्या। उपवासाच्या भरल्या मिरच्या आता खाण्यासाठी तयार आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत। धन्यवाद।